गणेश कारखान्याची निवडणूक वेगळी आणि संस्थान कर्मचाऱ्यांची निवडणूक वेगळी। मध्येच गोंधळ कशाचा करता राव? तुम्ही चेअरमन झाल्यासारखे वाटत राव। तुम्ही कारखान्याचे चेअरमन आहे का सोसायटीचा चेअरमन साठी लढता राव? यांना परीस दिलता, सोसायटी म्हणजे ही परीस होती आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सभासदांचं सोनं करा, त्यांच्या मुलाबाळांचं चांगलं करा। श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होत असून श्री साई हनुमान जनसेवा पॅनलचे अधिकृत उमेदवार देवानंद शेजवळ यांनी आपल्या पॅनलचे ध्येय आणि धोरण मांडताना विरोधकांचा समाचार घेतलाय। आपण आणि आपला पॅनल फक्त सभासदांच्या हितासाठी काम करणार असून याआधी ज्यांनी या सोसायटीत सत्ता भोगली त्यांच्या हाती महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार सुजय विखे पाटील यांनी परीस दिला होता। मात्र काहींना ही गोष्ट उमजली नसून सोसायटीच्या माध्यमातून आरोग्य विभाग, भोजनालय तसेच सभासदांच्या शैक्षणिक विषयावर हात घालत ही सोसायटीची निवडणूक आहे, साखर कारखान्याची नाही असं सांगत विरोधकांवर घणाघात केलाय। मी देवानंद रखमा शेजवळ, श्री साईबाबा श्री साई हनुमान पॅनल जनसेवा पॅनल चा अधिकृत उमेदवार आपल्याला असं सांगू इच्छितो, नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेने आज ज्या या निवडणुकीला आम्ही समोर जात आहोत आणि विकासाच्या गंगेसाठी आम्ही विचार मांडत आहोत। आज असं लक्षात आलं आहे की आमच्या दादांनी यांना परीस दिलता, सोसायटी म्हणजे ही परीस होती आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सभासदांचं सोनं करा, त्यांच्या मुलाबाळांचं चांगलं करा, त्यांच्या मुलाबाळाला शिक्षणासाठी व्यवस्था करा, त्यांच्या सुखसोयीचा विचार करा, त्यांच्या आरोग्याचा विचार करा। आज हे सगळं सोडून आमचे विरोधी मित्र आणि आजी माझे संचालक चेअरमन या दुसऱ्याच विषयावर घेऊन आज आपल्या समोर चर्चेला येत आहे। तुम्ही आज असा विचार नाही केला का आरोग्य विभागामध्ये लोक 10 दिवस झाडू मारतात आणि 15 दिवस सुपरवायझरचं काम करतात, यांच्या विषयावर आपण लक्ष का देत नाही? ही चर्चा आपण का करत नाही? भोजनालयामध्ये लोक 8-4 ड्युटी करतात, सकाळी 8 ला येतात, 4 ला जातात, 4 ते 11 ड्युटी करतात। लोकांची तिड मागणी आहे का तुम्ही आम्हाला 7-3 ड्युटी करा, 3-11 ड्युटी करा। याच्यासाठी का तुम्ही विचार करीत नाही? याच्यासाठी का विचार करीत नाही? त्याच्यानंतर आम्ही जेव्हा हॉस्पिटलला जातो, हॉस्पिटलमधून आम्हाला काही प्रमाणात गोळ्या भेटतात ना राव, काही प्रमाणात गोळ्या भेटतात आणि काही ज्या उपलब्ध नसल्या त्या बाहेरच्या मेडिकलमध्ये घ्यावा लागतं ना राव। एका मेडिकलमध्ये तुम्हाला 12% सूट आहे, दुसऱ्या मेडिकलमध्ये डायरेक्ट तो 40% लुटितो तुम्हाला। तर तुम्ही मेडिकल साठी संस्थेच्या मार्फत तुम्ही मेडिकलला सुविधा उपलब्ध करून देता येईल ना राव। आरोग्य विभागातले कर्मचारी, त्यांचे मुलांना शिक्षण, ते शिक्षणापासून वंचित नाही राहिले, हे सोसायटीने लक्षात घेतलं पाहिजे, विरोधकांनी लक्षात घेतलं पाहिजे। त्यांचे 11वी-12वीला मुलं गेल्यानंतर त्यांना अशी कर्ज उपलब्ध करून द्या का जेणेकरून त्याचा मुलगा डॉक्टर होईल, इंजिनियर होईल। हे संस्थेचं काम आहे, हे संस्थेचं काम आहे आणि आपण ते केलं पाहिजे। आपण चर्चा करतो म्हणजे साई ज्योती इमारत झाली का नाही, आपण चर्चा करतो। आम्ही आमच्या काळात तिचं पायाभरणी केली, त्याला वरही आणली, पण तुमच्या काळामध्ये दादा तुम्ही तिचं फाईल तुम्हाला 5 वर्ष काय तिला मुंग्या लागल्या होत्या कराव,
तिला मुंग्या लागल्या होत्या का म्हणून तुम्हाला 5 वर्षात ती फाईल तुम्हाला पुढे नेता नाही आली. आपल्यासाठी नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील होते. आपल्या संस्थेसाठी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी आपल्याला सहकार्य केलं असतं आणि ती फाईल तुमची पूर्ण करून दिली असती. पण आपण त्यांच्यापर्यंत गेलंच नाही ना राव. आणि आपण विकासाचं काम म्हणतात ना राव. आज MIDC साठी शिर्डी मतदारसंघासाठी MIDC साठी नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी जागा उपलब्ध करून दिली. त्या जागेमध्ये आपण सोसायटीच्या मार्फत एखादा मोठा उद्योगधंदा चालू करून कर्मचाऱ्यांच्या मुलाला नोकरीची व्यवस्था आपण करू शकतो. आपण आपल्या जीवनभर आपला कर्मचारी सुखी कसा राहील राव याचा विचार करा राव. काही लोकांचं असा भ्रम आहे का आम्ही कारखाना निवडून आणला. अरे तुम्ही कशाचा कारखाना निवडून आणला? तुम्ही तुझ्या कारखान्याचे काही चेअरमन आहे का? म्हणजे 50 किलो साखर देतो आणि एखादा तुपाचा डबा देतो. अरे 50 किलो साखर तू देशील हे बरोबर आहे दादा, पण भविष्यात त्या कारखान्याला कुलूप लावतो ना आमच्या सोसायटीला का कुलूप लावतो दादा? साखरेने दिवस भरत नाही दादा. शिक्षणाचा विचार कर, शिक्षणावर भर दे. त्यांच्या आरोग्य विम्यासाठी सोसायटी मार्फत कसा उपलब्ध करून देता येईल याचा विचार करा. आम्ही त्याचा विचार करीत आहोत. तुम्ही 15 दिवसाचा सुपरवायझर आणि 8 दिवसाचा झाडू कामगार याच्याकडे लक्ष द्या. ही माझी एकट्याची जबाबदारी नाही, आपल्या सर्वांची जबाबदारी. हा विषय घेऊन आम्ही चालणार आहेत ना राव. आपण आमच्या काळामध्ये सोसायटीच्या संचालक बोर्डामध्ये आम्ही ज्या वेळेस काम करीत असताना सोसायटीच्या अब्दुल बाबा समाधीपाशी एक स्टॉल होता आपल्याला. त्याचं महिन्याचं उत्पादन कमीत कमी 1.25 कोटीच्या घरात होतं ना राव. आणि आज त्याच्यावर तुम्ही चर्चा करीत नाही राव. आज ती काम देणू आहे ना राव. त्याच्यासाठी कधी तुम्ही उपोषणाला बसले नाही राव. याच्यासाठी आम्ही माननीय कार्यकारी अधिकारी साहेब, माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माननीय खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील दादा यांच्याकडे आग्रहाने मागणी करून संस्थेचा स्टॉल तिथं कसा चालू करता येईल आणि ह्या कामधेनूला जास्तीत जास्त कसा फायदा होईल याचा विचार करतो. गणेश कारखान्याची निवडणूक वेगळी आणि संस्थान कर्मचाऱ्यांची निवडणूक वेगळी. मध्येच गोंधळ कशाचा करता राव? तुम्ही चेअरमन झाल्यासारखे वाटत राव. तुम्ही कारखान्याचे चेअरमन आहे का सोसायटीचा चेअरमन साठी लढता राव?